वहिनी वहिनी अरे थांब रे बाबा, एकच मिनिट लास्ट. आता स्टार्ट झालाय व्हिडिओ. अच्छा, व्हिडिओ स्टार्ट झाला. ओ, जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. तुम्ही म्हणाल काय पुस्तकात अडकली आज? पुस्तक नाही, धर्मशास्त्र. महाराष्ट्रीयन कल्नरी ट्रेजर्स या सिरीज मधले हे काही शेवटचे असे रेसिपीज जे आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. याच्यात आम्ही तुम्हाला सार दाखवले, त्याच्यात आम्ही तुम्हाला स्वीट्स दाखवले, त्याच्यात आम्ही तुम्हाला क्विक रेसिपीज दाखवल्या, त्याच्यात आम्ही तुम्हाला मेनोपासच्या रेसिपीज दाखवल्या, याच्यात आम्ही तुम्हाला मुलींना पिरियड्समध्ये त्रास होणार नाही अशा रेसिपीज दाखवल्या, याच्यामध्ये हेल्थ कॉशियस रेसिपीज दाखवल्या, याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या ज्या आजतागायत आपल्या आजी आजोबांनी किंवा आपल्या आयांनी आपल्याला अनेक वर्ष सांगितल्या पण आपण त्या ऐकल्या नाही आणि अशाच सोडत गेलो. आज आपण धर्मशास्त्राबद्दल बोलू. Before I start with any recipe today, I would like to help you to understand आपलं फूड म्हणजे खाद्य संस्कृती कुठल्या अशा एका वेदांमध्ये दडलेलं आहे की जिथनं आपण हे सगळं घेऊन आलो. असं काय की जे आपल्याला नकळतपणे आपल्या पिढ्यानोपिढ्या आपल्यापर्यंत पोहोचत आलं. आय एम टॉकिंग अबाउट 12th century. चाळुक्य राजाची जी म्हणजे डायस्टी होती त्या डायस्टी मधला मला असं वाटतं सर्वोदय राजा थर्ड याच्या डायनेस्टीमध्ये असलेल्या पहिल्या धर्मशास्त्रावरच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा इंडियन कल्नरी बद्दल लिहिलं गेलं. त्या धर्मशास्त्रामधल्या या फूड बद्दलच्या माहितीची म्हणजे जी फूड बद्दलची माहिती लिहिली गेली त्याला म्हटलं जातं मनसोलसा. मनसोलसा हा एक अखंड अध्याय आहे. याच्यामध्ये 5 विभाजनं झालीत. या मनसोलसाची पण 5 विभाजनं आहेत. पहिलं विभाजन आहे राज्य प्राप्ती, दुसरं विभाजन आहे राजसया, तिसरं विभाजन आहे प्रमोदा, चौथं विभाजन आहे क्रीडा आणि सगळ्यात महत्वाचं विभाजन आहे भ्रातुर. भ्रातुर विस्मती या विभाजनामध्ये फूड या विषयावर म्हणजे खाद्य संस्कृती या विषयावर डिटेलमध्ये लिहिलं गेलं पहिल्यांदा या राजाच्या हातून. या राजानी इंडियन कल्नरीज बद्दल, इंडियन कुझिन बद्दल, इंडियन करीज बद्दल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे भारतीय खाद्य संस्कृतीबद्दल या मनसोलसामधल्या भ्रातुर या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये वर्णनं आहेत, इन्क्लुडिंग इक्विपमेंट्स. हे ज्या लोकांना माहिती नसेल, विकिपीडियामध्ये मनसोलसाचे डिटेल्स अवेलेबल आहेत. मनसोलसा नॅशनल लायब्ररीजमध्ये अवेलेबल आहेत. जमलं तर नक्की जाऊन वाचा. मी त्यातल्या काही कॉपीज माझ्याजवळ मिळवल्या, त्या कॉपीज वाचणं चालू आहे. अखंड अभ्यास करावा लागतो. आपण ज्या विषयांमध्ये काही काम करत असतो त्याचं डिटेलमध्ये जेव्हा ओरिएंटेशन होतं तेव्हा तो विषय आपल्याला थोडा बहुत समजलाय असं समजावं. नारायण मूर्ती सरांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलं, डेव्हिल सिट्स इन डिटेल. जर डिटेलमध्ये घुसलो नाही तर डिटेलमध्ये मिळणारच नाही तुम्हाला. ते फॉर्मेशनच मिळणार नाही, ते स्ट्रक्चरच मिळणार नाही, ते इक्वेशन नीट सेटच होणार नाही आहे. कायम लक्षात ठेवा की मनसोलसामधल्या या सगळ्या कल्नरी फॅक्ट्समध्ये इतकं डिटेल आहे की मी त्यातला एक छोटासा पॉइंट सांगते. त्यांनी पलटा म्हणजे आपण जो आपला दोशाचा पलटा आहे ना, लिटरली त्या पलट्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. त्या काळातले पोळी करण्याचे साधन म्हणजे लाटणं हे एकच साधन नव्हतं, तर त्यांचे जे छापखानेवाले पण लाटणे होते की छापून पोळ्या तयार व्हायच्या. त्या छाप्यावर सुद्धा राजा महाराजांचे छापे बनले जायचे. आय डोंट नो कुठल्या यंत्रांनी ही लोक तयार झाली होती, कुठले इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेतल्या होत्या, पण इक्विपमेंट सहित इन्ग्रेडियंट्सचा ऍक्च्युअल सखोल अभ्यास मनसोलसामध्ये झाला. मनसोलसामध्ये सगळ्यात पहिले आले ते लेंथिल्स म्हणजे आपली तूर डाळ. कोणाला म्हणजे
अवाक करणाऱ्या इन्फॉर्मेशन आहेत या, की तूर डाळ 12व्या सेंचुरीमध्ये कस काय झालं असेल, कस काय कोणाला ती सापडली असेल. अहो, तूर डाळीचं इन्व्हेन्शन तेव्हा झालेलं आहे आणि तेव्हापासनं तूर डाळीचा वापर केला जातो. तूर डाळीसोबत ब्रिंजलचा वापर, आव माय बाई, म्हणजे लिटरली सांगते, मला वाचलं तेव्हा मी वेड लागायची वेळ आली ती. आणि तूर डाळ आणि वांग, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर मधलं डाळ वांग, हे कॉम्बिनेशन मनसोलसामध्ये लिहिलंय. बाप रे, किती जुना पदार्थ असेल. 12th सेंचुरी बद्दल बोलते मी. कुठे तो राजा झाला तिसरा, त्यांनी ते लिहून काढलं, आपल्या पिढीजात लोकांनी ते आपल्यापर्यंत पोचवलं आणि आपण आता ते खातोय. पण आता ते विसरत चाललोय. डाळ वांग्यासारखा बेस्ट पदार्थ नाही, जो भाजी म्हणूनही वापरता येतो, वरण म्हणूनही वापरता येतो, फोडणीचं वरण म्हणून भातासोबत खाता येतो, नुसतं सुद्धा खाता येतं डाळ वांग. म्हणजे काय नाही होत त्याच्यातनं. ज्यांना प्रोटीन्स खायचे ते वांग बदलून चिकन टाकतात. ते चिकन वांग, चिकन डाळ वगैरे सगळे प्रकार करता येतात त्याच्यामध्ये. म्हणजे व्हेरिएशन करायचे झाले तर वाटेल ते व्हेरिएशन करता येणार आहेत. पण लेंथिल म्हणजे तूर डाळ किती मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि किती स्पाइस लेवलवर वापरली जाते, म्हणजे अमेझिंग. आपल्या स्पाइसेसचा इतका क्लासिक उपयोग. थँक्स टू द होल कलनरी राजा हो, तुम्हाला सलाम आमचा. आणि सर्व राण्यांनो, तुम्हाला आमचा मनापासनं सलाम. म्हणजे मी अक्षरशः साष्टांग दंडवत घालते आजांसहित सर्व राण्यांना, की तुमच्या, म्हणजे राणी म्हटलं उगाच आपलं राणीचं पदक बिदक घालून आली, मला उगाच आठवण आली तिची आज. की बा कसं, म्हणजे कसं असेल ना आजचं डाळ वांग, महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स मधलं डाळ वांग. काही नाही, साधे इन्ग्रेडियंट्स आहे, पटपट लिहून घ्या. मेजर 3 इन्ग्रेडियंट्सच्या वर चौथा इन्ग्रेडियंट नाही. वांग लांब कापून घ्या, तूर डाळ धुवून तयार ठेवा, 1 वाटी पुरते, 5 वांगी पुरतात, 1 किंवा 2 टोमॅटो पुरतात, 1 कांदा पुरतो, एवढासा लसूण लागतो. मिरची पाहिजे असेल तर स्पाइस लेवलला मिरची. बाकी आपलं तेच 1, 2, 3चं प्रमाण, 1 हळद, 2 तिखट, 3 धणे पावडर. याच्या व्यतिरिक्त काहीच नको. आता तुम्ही तयारी कशी करणार? कुकर ठेवा, नाही तर कढई ठेवा. कढईत घाला तेल, तेलात घाला मोहरी. तेल गरम झाल्याशिवाय मोहरी घालू नका. रेसिपी यूट्यूबला अवेलेबल आहे, डायरेक्टली तिथून बघून घेऊन घ्याल, पाहून घ्या, करून बघा, सांगा मनसोलसे मधली रेसिपी खाऊ घालतोय तुम्हाला आज. पूर्ण ब्रह्मच्या सर्व सेंटरवर डाळ वांग मिळतं, येऊन खाऊच जा, नो प्रॉब्लेम. तुम्हाला नाही बनवायची, आम्ही बनवून खाऊ घालतो. खाऊन तर बघा, मनसोलसा मधली रेसिपी आहे की. पण ह्या रेसिपीमध्ये आता तेल घातलं, तेल गरम झालं, मोहरी घातली, मोहरी फुटली, याच्यात घाला आता लसूण, याच्यात घाला कांदा, कांदा परतवून घ्या, लगेच टोमॅटो घाला, लगेच टोमॅटो परतवून घ्या, पटकन 1, 2, 3चं प्रमाण घाला, सगळं हलवून घ्या. त्याच्यामध्ये घाला वांग, वांग थोडं शिजू द्या, थोडासा पाणी घाला, थोडं शिजू द्या किंचित, आणि मग घाला धुतलेली डाळ. डाळ पूर्ण परतवून घ्या त्याच्यामध्ये, त्याच्यात थोडंसं पाणी घाला. हे जर तुम्ही कुकरमध्ये लावलं तर पटकन 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये होऊ द्या. 3-4 शिट्ट्या झाल्या की रवी फिरवा. रवी फिरवून हे बाजूला ठेवा. फोडणी तयार करा. फोडणीत परत तेल, मोहरी, जिरं, लसणाच्या मोठ्या किंवा बारीक चाप तुकडे, त्याच्यानंतर मिरचीचे तुकडे, आणि सणसणीत तिखट आणि सणसणीत हिंग याच्यामध्ये पडलाच पाहिजे. गॅस बंद करा, म्हणजे फोडणी जळणार नाही. ही चांगली तिखट फोडणी या डाळ वांग्यावर ओता. याच्यावर टाका लिंबाचा किंवा टॅमरिनचा रस, थोडासा कोळ, आणि ते हलवून घ्या. मी किंचित थोडा गुळ किंवा साखर टाकते. मीठ घाला, 1 बॉईल येऊ द्या. गरम गरम भातासोबत ताट लावा, पटकन बसा, मलाही बोलवा तुमच्यासोबत. आवडली तर रेसिपी मला लाईक करा, सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नेक्स्ट सिरीजची वाट बघा. नथिंग एल्स. मनसोलसामधली ही बेस्ट रेसिपी तुम्हाला आवडली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मनसोलसासारखे अनेक असे उपक्रम तुम्ही कुठल्या पुस्तकात वाचताय त्याच्याबद्दलचे डिटेल्स जर मिळाले तर फार बरं होईल. आता राहिला फक्त नाश्त्याचा प्रोग्राम. तो नाश्त्याचे 2 रेसिपीज आम्ही नेक्स्ट सिरीजमध्ये दाखवतो आहे. कारण आपल्याला त्या बिडाचा तवा ज्यांनी सांगितलाय त्यातला एक माणूस निवडलाय ना बाबा. आम्ही एका माणसाची रेसिपी पण निवडली आहे, ती दाखवायची आहे ना तुम्हा सगळ्यांना, तर ती पण दाखवणार आहे मी. तर पुन्हा भेटूया. बाय.